रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी ही अजरामर लावणी सर्वांच्या परिचयाची आहे। या लावणीला आपल्या दिलखेचक अदांनी जीवनकला या अभिनेत्रीने 4 चांद लावले। याचबरोबर जीवनकला यांनी हिंदीतही आपला ठसा उमटवला। त्यांचे हसता हुआ नूरानी चेहरा हे गाणं त्यांच्या बहारदार नृत्यासाठी विशेष गाजलं। जिथे सागरा धरणी मिळते हे एव्हरग्रीन प्रेमगीत जीवनकला यांच्यावर चित्रित झालं। तर अखेरचा हा तुला दंडवत या हृदयस्पर्शी गाण्यात लता दीदींच्या आर्त शब्दांना त्याच उत्कटतेने जीवनकला यांनीच पडद्यावर साकारलं। या अभिनेत्रीची अशी अनेक गाणी हिट झाली आहेत। नृत्य बिजली म्हणून त्यांचा खास नावलौकिक होता। अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट आपल्या नृत्याने गाजवल्यानंतर त्या अचानक सिनेसृष्टीतून गायब झाल्या। 1968 साली आलेला सरस्वती चंद्र हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता। त्यानंतर त्या कुठल्याही चित्रपटात दिसल्या नाहीत। आज तब्बल 57 वर्षांनी सध्या त्या कुठे आहेत, काय करतात हे आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। जीवनकला यांचा जन्म 29 जून 1944 रोजी झाला। जीवनकला यांचा जन्म आणि बालपण पुण्यात गेलं। त्यांची आई गंगूबाई आणि वडील दत्तात्रय कांबळे दोघेही अभिनय क्षेत्रात कार्य करत होते। त्यांची आई गंगूबाई अनेक मूकचित्रपटात झळकली होती, तर बाबा दिग्दर्शक होते। दोघेही पुण्यातल्या युनायटेड पिक्चर्समध्ये काम करायचे। विशेष म्हणजे हे कुटुंब मंगेशकर वाड्यात वास्तव्यास होतं, त्यामुळे मंगेशकर कुटुंबाशी त्यांचा विशेष घरोबा होता। लता दीदींनाच जीवनकला हे नाव त्यांच्या आईवडिलांना सुचवलं होतं। जीवनकला फक्त 3 वर्षांच्या असताना एका गाण्यावर नाचताना लता दीदींनी त्यांना पाहिलं। त्यांचा नाच पाहून लता दीदींनी गंगूबाईंना त्या मुलीला डान्स शिकवा, पुढे जाऊन ही खूप मोठी डान्सर होईल असं भाकीत केलं होतं। पुढे ते खरेही ठरले। त्यानंतर गंगूबाईंनी जीवनकला यांना शास्त्रीय नृत्य शिकवलं। जीवनकला यांना स्वतःला नृत्याची फार आवड होती। प्रत्येक गणेशोत्सवात आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमात छोट्या जीवनकलाचा नृत्याचा कार्यक्रम व्हायचा। त्या 8 वर्षांच्या असताना अशाच एका कार्यक्रमात नाचताना मराठी चित्रपट दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी यांनी पाहिलं। त्यांनी लगेच छोट्या जीवनकला यांची आपल्या अखेर जमलं या चित्रपटात बालकलाकार म्हणून निवड केली। अशा प्रकारे वयाच्या फक्त 8व्या वर्षी जीवनकला यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला। या चित्रपटात त्यांना सूर्यकांत, राजा गोसावी, शरद तळवळकर यांसारख्या दिग्गजांबरोबर काम करायची संधी मिळाली। पुढे कौन झूठी शहनाई या गाजलेल्या हिंदी सिनेमात त्यांना अखियाँ भूल गई हे गाणं सादर करण्याची संधी मिळाली। यानंतर त्यांचे करिअर खऱ्या अर्थाने बहरले। मराठात इतू का मेळवावा या भालजी बेंडाळकर यांच्या चित्रपटासाठी अभिनेत्री म्हणून लता दीदींनी जीवनकला यांचं नाव सुचवलं। या चित्रपटाला लता दीदींनी संगीत दिलं होतं। तसेच अखेरचा हा तुला दंडवत हे गाणं सुद्धा गायलं होतं। चित्रपटात या गाण्याचे भाव आपल्या निरागस अभिनयाने जीवनकला यांनी पडद्यावर अत्यंत समर्पक रीतीने साकारले। या सिनेमातील रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी ही आशा भोसले यांनी गायलेली लावणी सुद्धा जीवनकला यांनी आपल्या मोहक अदाकारीने अजरामर केली। जीवनकला या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसल्या नाहीत, तरी खास त्यांच्या नृत्यासाठी त्यांना चित्रपटात घेतले जाई। त्यांना जवळजवळ प्रत्येक सिनेमात नृत्य कौशल्य दाखवण्याची संधी दिली जायची। पारसमणी सिनेमातील हसता हुआ नूरानी चेहरा या गाण्याने तर त्या काळी धुमाकूळ घातला होता। या गाण्यातील जीवनकला यांच्या नृत्यावर लोक थिएटरमध्ये पैसे उडवत। मधुबाला, मीना कुमारी, ललिता पवार, हेलन असे त्यांच्या नृत्याचे दिवाने होते। त्यांनी मराठीपेक्षा हिंदीत जास्त काम केलं। कधी कधी विनोदी तर कधी कधी व्यायाम भूमिकाही त्यांनी साकारल्या आहेत। रजिया सुलताना, सरस्वती चंद्र, किस्मत पलट के देख, कौन झूठी शहनाई, पारसमणी, ताजमहल यांसारख्या हिंदी सिनेमात त्यांनी काम केलंय। पुत्र व्हावा ऐसा, चिमण्यांची शाळा, हा माझा मार्ग एकला, वैशाख वणवा, शेरा सव्वा शेर, मराठात इतू का मिळवावा, काळी बायको, ती मी नव्हेच, सुदर्शन अशा मराठी सिनेमात त्यांनी साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या। संगत जडली तुझी माझी या सिनेमात त्या राजा गोसावी यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत दिसल्या होत्या। हा माझा मार्ग एकला मध्ये त्यांनी सचिनच्या सावतराईचं काम साकारलं होतं। छोट्या सचिनला कायम छळणाऱ्या सावतराईचे शेवटी मत परिवर्तन होते आणि ती आपल्या मुलासाठी व्याकुळ होते। हा त्यांचा सीन डोळ्यात पाणी आणतो। अनेक सिनेमात नाव कमवत असताना 1969 साली त्यांचे पटकथा लेखक राम केळकर यांच्याशी लग्न झालं। राम केळकर यांनी कालीचरण, रामलखन, खलनायक, हिरो अशा गाजलेल्या सिनेमांच्या कथा लिहिल्या। लग्नानंतर चित्रपटात काम करायला राम केळकर यांचा जीवनकला यांना पाठिंबा होता। मात्र जीवनकला यांना सांसारिक जीवनामध्ये जास्त रस होता।
त्यामुळे त्यांनी वयाच्या केवळ 25व्या वर्षी सिनेमा क्षेत्र सोडून दिलं। त्यानंतर त्या कुठल्याच सिनेमात दिसल्या नाहीत। त्यांना योगेश, हेमंत आणि मनीषा ही 3 मुले झाली। यापैकी त्यांची 2 मुले सिनेमा क्षेत्रात कार्यरत आहेत। त्यांचा मुलगा हेमंत हा पटकथा लेखक आणि दिग्दर्शक आहे, तर मुलगी मनीषा अभिनेत्री म्हणून काम करते। दुर्दैवाने कालांतराने त्यांचे पती राम केळकर यांचे निधन झाले। त्यानंतर जीवनकला यांनी एकटीने मुलांना आधार देत कुटुंब सावरले। काही वर्षापूर्वी जीवनकला डान्स दीवाने या टीव्ही शोमध्येही आल्या होत्या। तब्बल 50 वर्षांनी त्या कॅमेऱ्यासमोर आल्या होत्या। यावेळी त्यांनी तरुणपणीच्याच उत्साहाने हसता हुआ नुरानी चेहरा हे नृत्य सादर करून चाहत्यांना थक्क केलं होतं। एखादा चांगला रोल मिळाला तर नक्कीच मी पुन्हा एखाद्या सिनेमात पाहायला मिळेल, असे त्या एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या। त्यांना पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहायला सर्वजण आतुर आहेत। सध्या जीवनकला या निवृत्तीनंतरचं सुखी आयुष्य जगत आहेत। आता त्या 81 वर्षांच्या आहेत। वयाच्या 81व्या वर्षीही त्या फिट अँड फाईन आहेत। अजूनही त्यांच्यात कमालीचा उत्साह आहे। सोशल मीडियावर आपल्या मुलीसोबत अनेक व्हिडिओमध्ये त्या सक्रिय असतात। गेले 57 वर्ष त्या सिनेसृष्टीपासून दूर असल्या तरीही त्यांच्या अभिनय व नृत्यकलेची आठवण आजही रसिकांच्या मनात ताजी आहे। त्यांनी मोजक्याच पण दर्जेदार भूमिका करून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे।